लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या मसलगा मध्यम प्रकल्पावरती मी सध्या उभा आहे। आपण जर बघितलं तर हा मसलगा मध्यम प्रकल्प आहे। निलंगा तालुक्यातील मसलगा या ठिकाणी उभारण्यात आलेला हा मध्यम प्रकल्प आहे। खरं पाहिलं तर जिल्ह्यातील सर्वच जे पाण्याचे स्रोत आहेत ते 100% क्षमतेने भरलेले आहेत। मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकल्पात केवळ 10% क्षमतेचं पाणी ठेवण्यात आलंय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रात करण्यात येतोय, कारण या मध्यम प्रकल्पाच्या पाळूला अशा प्रकारच्या भेगा पडलेल्या आहेत। मसलगा ग्रामस्थ असतील किंवा त्याखालची जी गावं असतील त्या गावातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत। मागच्या 1 वर्षापासून ह्या पाळूला भेगा पडत गेल्यात। सातत्यानं गावकरी जे आहेत ते वारंवार हे डॅमचं काम करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती करतात। मात्र प्रशासनाकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही आणि गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं। त्यामुळे येत्या काळात या गावकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो उद्भवू शकतो। मागच्या 1 वर्षापासून तुम्ही वारंवार याचं पाठपुरावा करताय, काय परिस्थिती आहे सध्या? आता गेली जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले हा मसलग्याचा अनुचित प्रकार घडलेला आहे। प्रशासनाला सर्वांना माहिती आहे, पण प्रशासन याकडे बघून सुद्धा झोपीचं सोंग घेत आहे। पण मसलगा ग्रामस्थ जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं या ठिकाणी जीव मुठीत घेऊन आज जगत आहेत। या ठिकाणी ही घटना घडून 10-10 फुटाची भेग, आज 6 इंचाची भेग होती, आज जवळपास 10 इंचाची भेग होऊन बसली। पण याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी बघायला तयार नाहीत। प्रत्येक 100% तळे भरल्यात पूर्ण महाराष्ट्रातले, पण या ठिकाणी आमच्यापाशी प्यायला सुद्धा पाणी उभारणार नाही येत्या जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये। हा प्रकार कुणामुळे घडलाय? फक्त आणि फक्त इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे घडलेला आहे। याकडे जर एखादी सर्वसामान्य शेतकरी शेताकडे येताना ही भेग जर कळत नव्हती तर हा प्रकार घडलेला ह्यांना कळाला सुद्धा नसता। आमचं गाव आज माटेगडीला वाहून गेलं असतं। कारण तर ह्या प्रशासकीय अधिकारी आहेत इथं फक्त आणि फक्त खायला प्यायला मजा मौजी करायला येऊन ऑफिसवरती बसतात, सकाळी तिकडे येतात, तिकडून निघून जातात। पण इकडे गाव राहणार आहे का, वाहून जाणार आहे का, ह्याला कुणाचंही गांभीर्य नाही, याच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही व लोकप्रतिनिधी सुद्धा इकडे बघायला तयार नाहीत। आज येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाला, आता उद्या होणाऱ्या प्रश्नाला कोण आहे ह्याचा कारणीभूत? याकडे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून आमचा हा प्रश्न मिटवा हीच नम्र विनंती आहे। नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या 1 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। जीव मुठीत घेऊन या नागरिकांना या प्रकल्पाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। काय परिस्थिती आता गावाची? साहेब, खरं सांगायला गेलं तर जी 1 फुटाची भेग होती 1 वर्षापूर्वी, आता अक्षरशः पाळू पडायला आलाय। मला या प्रशासनाला एक विचारायचं आहे की सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की ह्या पाळूचा काहीच धोका नाही, ही भेग खचली आहे, आम्ही त्याला तात्पुरतं करू। मग भेग जर खचली आहे त्याला तुम्ही तात्पुरतं नीट करत नाही, धोका नाही, मग आज या धरणात 10%च पाणी का ठेवले? कशामुळे 10% पाणी ठेवले? आणि 10% पाणी ठेवून तुम्हाला वाटत असेल की धोका नसेल, मग धोका आहे म्हणूनच तुम्ही हे 10% पाणी ठेवले। तर या प्रशासनाला माझी विनंती आहे की एकतर तुम्ही तात्काळ हे पाळूचं काम पूर्ण करावं, नसेल तर मसलगा जे गाव आहे ते पुनर्वसन करावं गावाचं, जेणेकरून गावाला जो धोका होणार आहे तो धोका होणार नाही। आणि आत्ता सध्या आमच्या गावातले लोक भयभीत आहेत, अचानक कधीही काही होऊ शकतं। आता या महिनाभरामध्ये खूप मोठा पाऊस जिल्ह्यामध्ये होतोय आणि तसाच पाऊस झाला आणि प्रवाह जर वाढला तर कदाचित हे पाळू जो आहे खचून गावामध्ये पाणी जाऊन लोकांचं जे जीवितहानी होऊ शकते। सर, नक्कीच पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाव, पाझर तलाव, धरण 100% क्षमतेने भरलेत। मात्र मसलगा मध्यम प्रकल्पात केवळ 10% पाणी शिल्लक साठा ठेवला आहे। त्यामुळं येत्या काळात ग्रामस्थांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो, सिंचनाचा प्रश्न उद्भवू शकतो आणि तात्काळ या पाळूचं काम करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।